सगळ्यांनी खूप सुंदर गायलेलं आहे. सगळ्यांकरता एकदा आपण टाळ्या वाजवू जोरात. बारीक बारीक गोष्टी सगळ्या परीक्षकांनी आणि आम्ही सांगायचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त अवलंबन ते केलं तर नक्की तुम्हाला पुढं त्याचा फायदा होईल. नक्की स्पर्धकांना सगळ्या फायदा होईल. आणि हे जे व्यासपीठ आहे हे मला सनीजी यांनी नवोदित कलाकारांकरता फार सुंदर पद्धतीने इथं किती कुठलीही इथं व्यवस्था सगळ्या व्यवस्था इथं केलेल्या आहेत. हे व्यासपीठावर गाणं हे खूप मोठं भाग्य आहे आणि मला वाटतं सगळ्या स्पर्धकांना ती संधी मिळवून देण्याचं काम सनीजींनी केलं. त्यांच्याकरता एकदा टाळ्या. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा बर्बादियों का सोग बनाना फिजूल था, बर्बादियों का सोग बनाना फिजूल था, फिजूल था, फिजूल था। बर्बादियों का जश्न मनाता चला गया, बर्बादियों का जश्न मनाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, दिल को धुएं में उड़ा गम और खुशी में फर्क न महसूस हो जहाँ, गम और खुशी में फर्क न महसूस हो जहाँ, महसूस हो जहाँ, महसूस हो जहाँ। मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा आवाज नाही येते, टाळ्या नाही येते, हो की नाही? परीक्षक आपली परीक्षा घेत होते, आता त्यांची परीक्षा होती, नाही का? एकदा जोरदार टाळ्या राजेश दादांसाठी. आणि यानंतर मंजुश्री ओक यांना मी विनंती करेन की तुम्ही गाणं सादर करायचं आहे. हो.
नाट हा एकच शब्द सुचला मला ताई. खरंच आजची संध्याकाळ ही भारी झाली आहे, हो की नाही? आणि यानंतर द वन अँड ओनली ज्यांना मी व्यासपीठावर बोलवते ते म्हणजेच आपले सगळ्यांचे लाडके जितेंद्र भुरुक यांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावर यायचं आणि आपलं गाणं सादर करायचं. प्यारे बंधुओं, उन्हें आइडल में आए हुए सभी संगीत प्रेमियों, ओ मेरे नाना नानियों, मेरे दादा दादियों, मेरे नाना नानियों, मेरे दादा दादियों, मेरे काका काकियों, मेरे बाबा मामियों, मेरे काका काकियों, मेरे मामा मामियों, मेरे यारो यारियों, मेरे बच्चे बच्चियों, मेरे यारो यारियों, मेरे बच्चे बच्चियों, आप सबको जितेंद्र गुरु का सप्रेम नमस्कार. अरे हम जो यहाँ आए हैं, अरे हम जो यहाँ आए हैं वो संजय जी का प्यार है, आप सबका दुलार है. और अब ज्यादा वक्त न लेते हुए हम गाने को तैयार हैं.
पल में पिघल जाओगे एक दिन आएगा प्यार हो जाएगा ओ मैं आग दिल में लगा दूंगा वो ये पल में पिघल जाओगे सगळ्या स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे इतकी भारी स्पर्धा आली आहे जबरदस्त भोरे की गुंजन है मेरा दिल तब से संभाले रखा है दिल तेरे लिए मेरे लिए भोरे की गुंजन है मेरा दिल तुझको संभाले रखा है दिल तेरे लिए तेरे लिए क्या बात है मुझे कब से थी प्यार की जुस्तजू मेरी जिंदगानी में है तू ही तू मैं आया हूँ दुनिया में तेरे लिए मेरे दिल में झूमे तेरी आरज़ू भंवरे की गुंजन है मेरा दिल कब से संभाले रखा है दिल तेरे लिए मेरे लिए मेरे लिए भंवरे की गुंजन है मेरा दिल कब से संभाले रखा है दिल तेरे लिए मेरे लिए मेरे लिए मेरे लिए थँक्यू मॅडम कंटिन्यू वादकांसाठी तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे पण आपले व्हॉइस ऑफ किशोर कुमार म्हणजे जितू दादा यांच्यासाठी डबल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हो की नाही आणि आता मंजुश्री ओक आणि जितेंद्र भुरू यांचं डुएट आता आपण ऐकणार आहोत एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी स्पर्धक आपले खूप भारी गायले त्यामुळे आम्हाला सुद्धा टेन्शन येतं आम्ही जेव्हा आता आम्हाला सगळी सांगितलं की आता तुम्हाला परफॉर्म करायचं आम्ही त्याच्याकरता अर्धा तास घेतला कुठलं गायचं काय आणि ते सगळं भारी गायलं तर तुम्ही सगळं दर्दी रसिक इथं मिळणार त्यामुळे आम्ही काही चूक झाली तर क्षमा असावी हॅलो चेक आणि ते गाणं आपल्या समोर आता त्यामुळे मगाशी मी जे खाली आलो होतो ते तुम्हाला जस्ट एक झलक त्यांची ऐकायची होती
और एक तू, दोनों मिले इस तरह, एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह, और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था। ला 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 दोनों मिले इस तरह, एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह, और जो तन मन में हो रहा है, अरे ये तो होना ही था, ये तो होना ही था। मंजुश्रीताई आणि जितू दादा असताना ये डुएट तो होना ही था, हो की नाही? एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी. পুজো প্যান্ডেলে প্রোগ্রাম করে গেছে লোক